नमस्कार, मी अर्जुन चव्हाण क्राइम टाइमच्या 47व्या स्टोरीमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। आजची स्टोरी आहे प्रसिद्ध दिवंगत पॉपस्टार मायकल जॅक्सनची। 2003 मध्ये जेव्हा पोलिसांनी मायकल जॅक्सनच्या नेदरलँड येथील घरावर छापा मारला होता ते पाहून सारेच अवाक झाले होते। पोलीस अधिकाऱ्यांना या छापेमारीत जे काही सापडलं त्यावरून समजतं की त्याला पॉर्नचं व्यसन होतं, खास करून चाइल्ड पॉर्नचं। त्यानं मुलांचा नग्न फोटोंचे कलेक्शन केलं होतं। हे सगळं पाहून अधिकारीही हैराण झाले होते। छापेमारीत जे काही फोटो मिळाले आहेत त्यात दिसत होतं की काही नग्न फोटोवर मुलांचे चेहरे लावण्यात आले होते। काही वर्षानंतर त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले। इथूनच मायकल जॅक्सनच्या ऱ्हासाला सुरुवात झाली। मायकलच्या मृत्यूनंतर अनेक सवाल उपस्थित करण्यात आले होते। तरुणाईला भुरळ घालणाऱ्या या जगप्रसिद्ध डान्सरची कहाणी आपण पाहणार आहोत। सावधान रहे, सतर्क रहे और देखते रहे लोकप्रधान क्राइम टाइम। प्रसिद्ध दिवंगत अमेरिकन पॉप स्टार आणि ब्रेक डान्सर मायकल जॅक्सन याने 25 जून 2009 रोजी हार्ट अटॅकमुळे जगाचा निरोप घेतला। आज त्याच्या आयुष्यावरील काही न सुटलेले प्रश्न आणि काही रोचक तथ्य आपण जाणून घेणार आहोत। 2003 मध्ये जेव्हा पोलिसांनी मायकल जॅक्सनच्या नेदरलँड येथील घरी छापा मारला होता, जे पाहून सारेच अवाक झाले होते। पोलीस अधिकाऱ्यांना या छापेमारीत जे काही सापडलं त्यावरून समजलं की त्याला पॉर्नचं व्यसन होतं, खास करून चाइल्ड पॉर्नचं। त्याने मुलांच्या नग्न फोटोंचं कलेक्शन केलं होतं। हे सगळं पाहून अधिकारी हैराण झाले होते, कारण या प्रकारच्या सामग्रीचा वापर मुलांचे शोषण करणारे लोक करतात। छापेमारीत जे काही फोटोज मिळाले त्यात सर्व काही स्पष्ट दिसत होतं की काही नग्न फोटोंवर मुलांचे चेहरे लावण्यात आले होते। 2094 मध्ये मायकल जॅक्सननं लग्न केलं। 2च वर्षात हे लग्न तुटलं। त्यानंतर त्याने दुसरं लग्न केलं, ते देखील फार काळ चालले नाही। काही वर्षानंतर त्याच्यावर अत्याचार शोषणाचे आरोप झाले। इथूनच त्याच्या ऱ्हासाला सुरुवात झाली। मायकलवर झालेले अनेक आरोप आणि धुळीत मिळतं स्टारडम पाहून तो देखील खूप तुटला होता। असंही सांगितलं जातं की तो अंमली पदार्थांचे सेवनही करू लागला होता। मायकलच्या मृत्यूनंतर अनेक सवाल उपस्थित करण्यात आले होते। मायकलच्या डॉक्टरवर निष्काळजीपणा केल्याचा आरोप देखील होता व हा आरोप सिद्ध झाल्यानंतर डॉक्टरलाही शिक्षा झाली होती। सर्वांना आकर्षित करून घेण्यासाठी केल्या होत्या शस्त्रक्रिया। मायकलच्या दिसण्याचं आणि त्याच्या हटके डान्सिंग स्टाईलचं चाहत्यांना प्रचंड अप्रूप होतं, परंतु वेगळं आणि सुंदर दिसण्यासाठी मायकल पाण्यासारखा पैसा खर्च करायचा हे अनेक चाहत्यांना ठाऊक असेलच। मायकलने सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर अनेकदा शस्त्रक्रिया देखील करून घेतल्या होत्या। चाहत्यांना मोठा धक्का। मायकलने शस्त्रक्रिया केल्याची बातमी चाहत्यांमध्ये वाऱ्यासारखी पसरली। यावरून मायकल टीकेचा धनीही झाला, परंतु या गोष्टीचा त्याला कधीही फरक पडला नाही। मायकलला आपण जास्त दिवस जिवंत राहावं अशी इच्छा होती, त्यामुळे तो चक्क ऑक्सिजन असलेल्या पलंगावरच झोपत असे। तर 25 जून 2009 साली झालेल्या मायकलच्या निधनाने त्याच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला होता। निधनाची वार्ता कळताच फॅन्स झाले बेशुद्ध। 25 जून 2009 हा लॉस एंजेलिसचा एक सर्वसामान्य दिवस होता। दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास टीव्ही चॅनल्स वेबसाईट्सवर बातमी आली
की किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सन यांचं निधन झालं. बातमी कळताच सर्वत्र स्तब्धता पसरली होती. अनेक लोक रस्त्यावर बेशुद्ध होऊ लागले आणि संपूर्ण लॉस एंजेलिसमध्ये एकच गोंधळ सुरू झाला. काहीच मिनिटात गुगल, ट्विटर, विकिपीडिया युजर ट्रॅफिकमुळे क्रॅश झाले. 150 वर्ष जगण्याची इच्छा असलेला मायकलचा वयाच्या 50व्या वर्षीच कसा काय मृत्यू झाला हे सर्वांना जाणून घ्यायचं होतं. तर 25 जून 2009 रोजी दुपारी 12 वाजता मायकल जॅक्सनचा मृत्यू झाला. प्रोपोफोल आणि बेन्झोडायझेपाईन यांसारख्या जड औषधांच्या ओव्हरडोजमुळे अखेर त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तर मित्रांनो, आपल्याला मायकल जॅक्सन बद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि यांसारख्या अनेक क्राईम स्टोऱ्या पाहण्यासाठी पाहत रहा क्राईम टाइम लोकप्रधान न्यूज चॅनलवर.